विरारच्या विराटनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा बोळिंज पोलीस ठाण्याच्या क्राईम युनिटने अवघ्या 2 दिवसांत केला आहे। या प्रकरणात शेजारच्या अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात आली असून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। 13 एप्रिल रोजी एका इमारतीतील घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 12,03,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। तपासादरम्यान 6 महिन्यांपूर्वी हरवलेली घराची चावीच या गुन्ह्याचे कारण ठरल्याचं उघड झालंय। ही चावी शेजारच्या अल्पवयीन मुलाला सापडली होती। त्याने ती परत न करता स्वतः जवळ ठेवली। फिर्यादी बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्याने आपल्या कॉलेजमधील मित्रांसह घराचे कुलूप उघडून चोरी केली। मौजमजा आणि महागड्या वस्तू घेण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी या प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली असून चोरीचे दागिने खरेदी करणारा लालू देवाभाई भरवाड यालाही ताब्यात घेतला आहे। तर पुढील तपास सुरू आहे। हा घरफोडीचा तपास करणं सुरू केलं। तपास करत असताना ते जे रूम ओनर आहेत, म्हणजे त्या घराची जी चावी आहे ती चावी बिल्डिंगमध्येच कुठेतरी ती हरवलेली होती। त्यांनी तो बराच शोध घेतला होता, परंतु त्यांना ती चावी भेटली नव्हती। म्हणून मग त्यांनी नंतर काही त्याकडे विशेष जास्त लक्ष दिलं नाही। त्याच चावीचा वापर करून ती घरफोडी झाल्याची अशी एक प्राथमिक गोष्ट समोर आली। तिथे एक जरा थोडीशी अशी माहिती आली की एक छोटासा मुलगा आहे, अल्पवयीन मुलगा, त्याच्याकडे काही सोनं आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी ओळख काढून ते विक्री करण्याचा प्रयत्न करतोय, अशी एक जरा गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून आमच्या लोकांनी जरा थोडीशी पाळत ठेवली आणि पाळत ठेवून एक 2 मुलांना सुरुवातीला ताब्यात घेतलं, ज्याच्यामध्ये हा एक अल्पवयीन मुलगा होता। यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे ज्यावेळेस विचारपूस केली, तर विचारपूस केल्यानंतर मग त्यांनी तिची म्हणजे संधी साधून त्यांनी त्याचे मित्र यांना सोबतीला घेऊन त्या रूमचा दरवाजा उघडून आणि आतमध्ये त्या ड्रॉवरमधला हा जो सगळा सोनं आणि कॅश आहे ती कॅश घेऊन पुन्हा दरवाजा लॉक करून त्यांनी मग तिथे तो जो मिळालेला मुद्देमाल आहे तो वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विकला होता।